वळूया पुढच्या बातमीकडे। महायुती सरकारमध्ये नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही। मात्र आज गिरीश महाजनांनी थेट नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर दावाच केला। मात्र या वक्तव्यावरून गिरीश महाजनांनी कोलांटुडी घेतल्याचं दिसून आलं। काल धुळ्यातील कार्यक्रमात बोलत असताना महाजनांनी नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर दावेदारी सांगितली होती, पण पुढचा वाद पेटण्याआधीच महाजनांनी वक्तव्यावरून यू-टर्न घेतला। आपण असं वक्तव्यच केलं नसल्याचं महाजन म्हणाले। म्हणजे मी दरवर्षी धुळ्यात असतो। मी नाशिकला मला बोलवलं असतं, त्या ठिकाणी मी पालकमंत्री होतोय। जळगाव माझा जिल्हा आहे, पण धुळेकरांचा उत्साह काही वेगळाच आहे। भाऊ, धुळ्याला तुम्ही भाषण करताना मी पालकमंत्री होतोय असं वक्तव्य आलंय, ते अनावधानाने आलंय की काय? नाही, मी असं म्हटलं नाही मी होतोय म्हणून। लोक म्हणत होते मला तीन उल्लेख करतो पालकमंत्री, अजून पालकमंत्री नाहीये, व्हायचं आहे एवढंच मी म्हटलं। उल्लेख करताना सगळ्याच कार्यक्रमात सगळ्यांनी पालकमंत्री म्हणून उल्लेख केला, नाही झेंडावंदन झालं म्हणजे पालकमंत्री म्हटलं, असं नाहीये। मी अजिबात दावा करणार नाही। माननीय मुख्यमंत्री जे ठरवतील तो निर्णय मला